हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण बरे असाल. तर तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आणि चला मग आज मी तुम्हाला माझं आजचं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करते. तर प्लीज करून पूर्ण व्हिडिओ बघा. आणि प्लीज प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून कोटी कोटी स्वागत आहे. आता हे बघू शकता किती सारे इथं भांडे पडलेले आहेत आणि आज नळ येणार आहेत, पाणीसुद्धा घ्यायचं आहे. पुन्हा त्याच्यानंतर इकडे सुद्धा माझे भांडे पडलेले आहेत आणि कपडे वगैरे सगळं काही धुवायचे आहेत. खूप सारे काम आहे, स्वयंपाक वगैरे करायचं आहे. आधी ना मी चाय घेते आणि मग मी माझ्या लागते कामाला, कारण आज संडे आहे, कामं भरपूर आहेत. मुलाचे ड्रेस वगैरे धुवायचे आहेत, भांडे आज स्वयंपाकात सगळे कामं आहेत. आणि मी आज उशिरा उठले, 9 वाजता उठले. आणि पाणी घ्यायचं आहे, भरपूर कामं आहेत. चला मग आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. त्या अगोदरनं माझ्यासाठी मी चाय बनवून घेतला, कारण मी एकटीच चाय पिते. आमच्या घरामध्ये कोणी चाय घेत नाही, मी एकटी चाय घेते. त्याच्यामुळे मी स्वतःसाठी चाय बनवून घेतला आणि मस्तपैकी गरम गरम चाय घेतली. तर ना आता तो माझा मुलगा चालला आहे ट्युशनला, त्याच्यामुळे ना मी आता याला काय म्हणते हे पॅनकेक बनवून देत आहे. तर कशी ना 11 ते 1 ट्युशन असते आणि माझा काय स्वयंपाक वगैरे काही झालेला नाही आहे. त्याच्यामुळे ना मी याला नाही का हे पॅनकेक बनवून देत आहे. तर मग चला मी तुम्हाला दाखवते पॅनकेक. हे बघा पॅनकेक बनवून देत आहे. झालं असं ना का आज लग्न होतं. लग्न असल्या कारणामुळे ना मला तुमच्यासोबत जे माझं जे काम आहे ते काही शेअर करता आलं नाही, कारण घरी आले होते मित्रमंडळी. त्याच्यामुळे ना मला काही ते बरोबर वाटत नव्हतं ते शूट करणं वगैरे. आणि त्यांनी आल्यामुळे ना त्यांच्यासाठी मी असं चहा नाश्ता करण्यातच माझा वेळ निघून गेला. मग ना हे लग्नामध्ये आल्यानंतर हे आमचे मित्रमंडळी गावाकडले मिळाले होते, त्यांच्यासोबत फोटोशूट वगैरे केलं ना. मी तिथं फोटो वगैरे काढलो, कारण खूप दिवसाच्या नंतरही मिळाले होते. त्याच्यामुळे ना मग ना आम्ही इथं यांना नवरी नवरदेवांना आम्ही प्रेझेंट द्यायसाठी गेलो, तर इथं खूपच मोठी गर्दी होती आणि लोक असे वेटिंगवर उभे होते. मग आम्ही फायनली मग आमचा नंबर वगैरे लागला. इथं फोटो वगैरे काढले आणि मी काही गेली नाही, कारण मला नाही जावं असं वाटलं. मी काही गेली नाही तिथं, यांनीच गेले होते. त्यांनी फोटो वगैरे काढले आणि आले परत. आणि बघू शकता नवरा नवरी खूपच सुंदर होते आणि सिम्पलमध्ये, आणि खूपच अशी लोकांची इकडे गर्दी होती. आणि आजकाल नवीनच म्हणजे असं काहीतरी निघालं आहे, पहिलं असं नव्हतं. इकडे बघा हे प्री वेडिंगचे फोटोशूट वगैरे केले होते वाटतं त्यांनी, आणि मोठ्या स्क्रीनवर त्यांनी लावले होते. छान वाटत होतं. आणि ओपन स्पेसमध्ये हे म्हणजे हॉलमध्ये हे लग्न होतं, त्याच्यामुळे ना सायंकाळच्या वेळी खूप सुंदर वाटत होतं. आणि मला असं वाटलं की हे बघा जेवणाकडे लोकांची जास्त गर्दी आहे आणि ते बिचारे नवरा नवरींकडे कमी गर्दी आहे. लोक कधी लग्न लागेल आणि कधी जेवू याचीच वाट बघतात. इथं तर असं झालं की लग्न लागायच्या अगोदरच लोक इकडे जेवणाला सुरुवात केली आणि जेवणाकडे जास्त इकडे गर्दी होती. मग आमचे जेवण वगैरे झाले. खूपच असे ॲटम ठेवले होते खाण्याचे. ते कसं पाहूनच ते खाऊशं वाटत नव्हते. आणि माझ्या मुलाचा होता उद्या पेपर, त्याच्यामुळे तो घाई करत होता. घरी चला अभ्यास करायचा म्हणून तो का अभ्यास करणार होता, पण चला घरी म्हणून मागे लागत होता. पण इकडे आता खूप दिवसांनी हे मित्रमंडळी मिळाले होते, तर यांचे तिथं गोष्टी वगैरे चालल्या होत्या. त्याच्यामुळे थोडंसं वेटच करावं लागत होतं. मग त्याच्यानंतर मग मी थोडीशी शूट वगैरे केली. आणि मग माझे काही मैत्रिणी वगैरे मिळाले होते, त्यांच्यासोबत वेळ वगैरे घालवला. आणि मग मी आता वेटच करत राहिले का कधी जायचं त्याच्यामुळे ना. तर मग चला मग असा होता माझा आजचा दिवस. तर कसा गेला ते नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.